केल्यानंतर व्यासपीठावरून स्वामी विवेकानंद खाली उतरल्यानंतर एक सुंदर पाश्चिमात्य देखणी स्त्री त्यांच्या समोर आली। फॉरेन कंट्री मधली एक महिला स्वामी विवेकानंदांच्या समोर आली आणि डायरेक्ट म्हणली त्यांना, मला तुमच्याशी लग्न करायचंय। स्वामी विवेकानंदांना पाश्चिमात्य देशातली एक फॉरेन कंट्री मधली स्त्री म्हणाली, मला तुमच्याशी लग्न करायचंय। स्वामी विवेकानंद काहीच म्हणले नाही, गप बसले। मी तुमच्याशी लग्न करू इच्छिते, आपण काय बोलणार? ते म्हणले, मी एक संन्यासी आहे, मी भगवे कपडे परिधान केलेले आहे, मी सनातन धर्म आणि हिंदू धर्माचा प्रचारक आणि प्रसारक आहे, आपणाशी मी लग्न करू शकत नाही। त्यावेळेस त्या महिलाने हट्ट धरला की नाही, मी तुमच्याशीच लग्न करणार आहे, कारण तुम्ही दिसता पण चांगले, विचार पण चांगले आहेत, तुमचं सामर्थ्य पण वेगळंच आहे आणि त्यामुळे मला तुमच्यासारखा मुलगा हवा आहे, त्यामुळे मी तुमच्याशीच लग्न करणार आहे। असं म्हणल्यानंतर क्षणाचाही वेळ न घालवता स्वामी विवेकानंद म्हणले, माते, त्या महिलेला काय म्हणते, माते, त्यांच्या वयाची महिला, माते, आपण मला आजपासून आपला पुत्र समजावा। मग मीच जर तुमचा मुलगा असेल तर तुम्हाला माझ्यासारख्या मुलाची काय गरज आहे? मी आजपासून तुम्हाला मी माझी माता म्हणेल आणि तुम्ही मला तुमचा पुत्र समजावा।